शास्त्रात आधार नाही. आम्हाला शुद्धीपत्र घेता येणार नाही. सर्वाभूती भगवंता असताना तुम्ही आम्हालाच काय दूर लोटता? तुमच्या अंशात एकच चैतन्य तत्व आहे, खरं आणणारे ज्ञाना. हो, ईश्वर सर्व प्राणी मात्रात भरला आहे. अरे तुझे नाव ज्ञान आहे म्हणून ज्ञान वाचू नको. आमच्या गावात रेड आहे, याचे नाव पण ज्ञान आहे म्हणून काय तो वेद पडेल? हो, का नाही, अवश्य म्हणेन. काय रेड्या वेद पडेल? अरे घेऊन येते ज्ञाना रेड्याला. रेड्याला वेद पड्या ऐकू कसा सुरात म्हणतो ते. ज्ञाना म्हणे वेद, तुमच्या आमच्यात एकच चैतन्य तत्व आहे, हे ह्यांना दाखवून दे. काय हा चमत्कार, रेडा वेद म्हणतोय. रेडाच्या तोंडून वेद ऐकून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार करू लागले, भक्तिभावाने नमस्कार करू लागले आणि असे म्हणू लागले, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. मी काय आपल्याला शुद्ध करून घेणार? आपण महान आहात. आपल्यासारखा अवतारी पुरुषास शुद्धीची गरज नाही. आपणच आम्हाला क्षमा करा. माशासारखा बालकाच्या पाया पडू नका. आपण महान आहात, भूदेव आहात. आपणच या लोकांना मानवतेचा मार्ग दाखवावा. या घटनेनंतर पैठणवासियांनी त्या चारी भावंडांना ठेवून घेतले. ज्या समाजाने त्यांचा उपहास केला, छळ केला, त्याला त्यांनी पूर्णपणे क्षमा केली. मनात कोणाबद्दल आडी ठेवली नाही. ही त्यांच्या मोठेपणाची आणि संतत्वाची साक्ष आहे. अरे आज सर्व समाज धर्माबद्दल भ्रमित झाला आहे. त्यांना खरा धर्म, मानवता धर्म आपल्या धर्मग्रंथातून सांगितला आहे. तो साधा सरळ सोपा करून मराठीतूनच सांगावा. जशी आपली आज्ञा गुरुदेव. हा ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी भाषेतील एक श्रेष्ठ ग्रंथ. हा ग्रंथ तत्वज्ञानाच्या दृष्टीनेच नाही तर भाषा सौंदर्याच्या दृष्टीनेही अलौकिक आहे. म्हणूनच म्हणतात, ओवी ज्ञानाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. ज्ञानेश्वरांचे प्रेमळ अंतकरण व सर्व प्राणी मात्राविषयीची आस्था त्यांच्या उपसायदानातून दिसून येते. फक्त मानवालाच नाही तर सर्व प्राणी मात्रांना सुखी करण्याची कामना असणारी जगातील एकमेव प्रार्थना आहे. तर चला ऐकू ही प्रार्थना. जीवांचे दुरिता
रिमझिम पडती पावसाच्या या सरी नशिबाच्या पुण्याने घडे आषाढाची वारी काळ विळा घेऊन निघाले सारे